परीक्षितानं राजा म्हणून खूप चांगलं काम केलं. राजा म्हणून परीक्षितीनं खूप चांगलं काम केलं, पण हळूहळू कलियुगाचा प्रवेश झाल्यानंतर त्याच्या राज्यात सुद्धा काय झाला, कलीचा प्रभाव दिसायला लागला. किंबहुना राजा परीक्षितावर सुद्धा कलीचा प्रभाव पडला. काय झालं बघा, राजा परीक्षितानं उत्तम राज्यकारभार केला, पण त्याला सुद्धा कळायला लागलं की कलीचं राज्य येणार आहे. आपल्या राज्यात फेरफटका मारताना त्याला एक विचित्र दृश्य दिसलं. एक गाय हे प्रतीक आहे पृथ्वी मातेचं. गाय हे कुणाचं प्रतीक आहे, पृथ्वीचं. आणि एक बैल हे प्रतीक आहे धर्माचं. धर्म म्हणजे बैल आणि गाय म्हणजे पृथ्वी. डोक्यावर मुकुट घातलेला हातात तलवार घेतलेला एक शूद्र माणूस या गाईला आणि बैलाला मारू लागला. भगवान श्रीकृष्ण निघून गेल्यामुळे पृथ्वी म्हणजेच गाय दुःखी होती, तर बैल म्हणजे धर्म, याचे जे 4 पाय आहेत, बैलाचे 4 पाय, सत्य, तप, शौच आणि दया. त्यातलं तप, शौच आणि दया हे तिन्ही पाय काय झालेले होते, तुटलेले होते. तिन्ही पाय तुटल्यामुळं धर्म म्हणजे बैल दुःखी होता आणि पृथ्वी म्हणजे गाय सुद्धा काय होती, दुःखी होती. आणि हा शूद्र माणूस ज्यानं जिरे टोप घातलाय, राजासारखा टोप डोक्यावर घातलाय, असा शूद्र माणूस हातात तलवार घेऊन या गाईला आणि बैलाला काय करत होता, मारहाण करत होता. हे मारताना पाहून राजा परीक्षित कलीला मारायला धावला. पण कली चतुर निघाला. तो राजाला शरण आला. कोणत्या राजाला, राजा परीक्षितीला शरण आला. परीक्षितानं राज्याबाहेर त्याला सांगितलं, तू माझ्या राज्यातून काय हो, बाहेर जा म्हणून सांगितलं खरं, पण तो म्हणाला बाहेर जाऊ कुठं, सगळीकडे तुमचंच राज्य आहे. पृथ्वीवर सगळीकडे कुणाचं राज्य आहे, तुमचंच राज्य आहे. मग मी राज्याच्या बाहेर जाणार कसा, तेव्हा मला कुठंतरी राहायला तुम्ही जागा द्या. कुणी मागणी केली, कलियुगानं मागणी केली राजा परीक्षिताकडं की आम्हाला राहायला कुठंतरी जागा द्या, राहायला ठिकाणं द्या. मग राजानं त्यांना 5 ठिकाणं दिली. राजा परीक्षितानं एक पहिलं ठिकाण आहे जुगार, दुसरं ठिकाण आहे मद्य म्हणजे दारू, तिसरं आहे स्त्री किंवा कामवासना, चौथा आहे हिंसा आणि 5वं आहे सोनं. या 5 ठिकाणी कली राहतो. म्हणून साधकानं, आपल्या कल्याणाची इच्छा करणाऱ्यानं या 5 गोष्टींच्या पासून सावध राहावं किंवा याचा त्याग तरी करावा. कारण ह्या गोष्टींचा जिथं संबंध येतो तिथं भांडणं ठरलेली आहे. काय सांगितलं कळलं? जुगार, मद्य, स्त्री किंवा कामवासना, हिंसा आणि सुवर्ण म्हणजे सोनं. या 5 गोष्टींच्या ठिकाणी कली आहे. त्यामुळं या संदर्भात नेहमी पृथ्वीवर काय होत राहतील, कलह होत राहतील, भांडणतंटे होत राहतील. म्हणून ज्याला आपलं कल्याण व्हावं, आपलं जीवन कृतार्थ व्हावं असं वाटतं, त्यांनी काय करावं, या गोष्टींचा त्याग तरी करावा किंवा त्याच्यापासून जपून राहावं. नंतर असं पुढं म्हटलंय की ह्या एवढं मागणी त्यानं 5 ठिकाणी राहायला दिलं आणि कलीला सोडून दिलं. खरं तर कलीला मारायला पाहिजे होतं, पण तो शरण गेला. शरण आलेल्याला मारायचं कसं म्हणून मारलं नाही, कलीला सोडून दिलं. कलीला सोडून देण्याचं दुसरं एक कारण आहे. एक शरण आला म्हणून सोडून दिलं. दुसरं सोडण्याचं कारण, कलियुगामध्ये जरी अनेक दोष असले, अनेक दोष म्हणजे 99 दोष आहेत कलियुगात, पण एक गोष्ट चांगली आहे. कोणती गोष्ट चांगली आहे? भगवंताच्या नामानं कलियुगात जीवाचा उद्धार होईल. भगवंताच्या नामानं कलियुगात पाप घडेल, पापाचरण वाढेल, 99 दोष निर्माण होतील, पण एक कलियुगाचा गुण चांगला आहे. तो कोणता? भगवंताच्या नामानं जीवाचा उद्धार होईल. आता आपण कुठल्या युगात आहोत? कलियुगात आहोत. म्हणून वचन आहे महाराजांचं, सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगात कशाने आपला उद्धार होणार आहे? हरीच्या नामानं उद्धार होणार आहे. बघा, महाराजांनी लिहिलेल्या अभंगाला आधार सापडला का नाही? म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये, गाथेमध्ये, हरिपाठामध्ये जे सांगितलंय त्याचे सगळे मूळ संदर्भ कुठं आढळतात? आपल्याला भागवतामध्ये आढळतात. त्यामुळं ह्या साहित्यामध्ये जे सांगितलंय तेच भागवतात सगळं सांगितलेलं आहे. आता पुढं, आता राजा परीक्षितीला शाप मिळतो आणि मग ही शापाची कथा महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचा सगळा ग्रंथ या गोष्टीवर आधारित आहे.
राजा परीक्षितानं कलीला सोडून दिलं. त्यानंतर राजा परीक्षित एकदा शिकारीसाठी जंगलात गेला. जंगलात गेल्यानंतर खूप वेळ शिकारीसाठी त्याचा गेला. खूप वेळ तिथं जंगलात गेल्यामुळं त्याला तहान लागली आणि भूक लागली. इथं कुठंतरी काहीतरी खायला प्यायला मिळेल का याचा शोध घेताना त्याला एक झोपडी दिसली. त्या झोपडीत तो गेला. त्या झोपडीत गेल्यानंतर शमीक ऋषी तिथं होते. त्या शमीक ऋषी ध्यान लावून बसलेले होते. त्यांनी पाणी मागितलं, पण ते ध्यानात असल्यामुळं, समाधीत असल्यामुळं त्यांना ते काय ऐकू गेलं नाही. त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. राजा परीक्षितीला आता राग आला. राजा परीक्षितीला काय झाला? राग आला. त्याला राग आला हा सुद्धा कशाचा प्रभाव आहे? कलियुगाचा प्रभाव आहे. त्याला राग आला. आता कलियुगाचा थोडा प्रभाव पडल्यामुळं त्याच्यात मद सुद्धा वाढला. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. मद म्हणजे एक उन्मत्तपणा येतो. कशाचा उन्मत्तपणा येतो? माणसाकडे तारुण्यात एक उन्मत्तपणा येतो. सत्ता असली म्हणजे एक उन्मत्तपणा येतो. धन असलं म्हणजे उन्मत्तपणा येतो. असे 3-4 प्रकारचे मद आहेत. तारुण्याचा मद, सत्तेचा मद, धनाचा मद, एखादा अधिकार मिळाला, अधिकाराचा मद, असे 4 प्रकारचे मद येतात. तो हा अहंकार. एखादा अधिकार प्राप्त झाला की अहंकार वाढतो. धन भरपूर असलं, पैसा भरपूर असला की अहंकार वाढतो. एखादी सत्ता ताब्यात मिळाली की अहंकार काय होतो? वाढतो. किंवा तारुण्यात आपल्या अंगात तरुणपणामुळे आलेली जी शरीरातली शक्ती असते त्यामुळे एक उन्माद येतो. असा मद जेव्हा निर्माण होतो. मग आता राजा परीक्षित तरुण होता. सगळ्या पृथ्वीवर त्याचं राज्य होतं म्हणजे सत्ता होती. राजा असल्यामुळं अधिकार होता आणि भरपूर श्रीमंत होता म्हणजे धन होतं. म्हणजे राजा परीक्षिताजवळ हे 4ही प्रकारचे मद होते. त्यामुळं शमीक ऋषीने मी पाणी मागितल्यानंतर आणि राजा समोर आल्यानंतर हा उठत नाही आणि मला पाणी देत नाही, याचा कुणाला राग आला? राजा परीक्षितीला राग आला. आणि त्याने तिथं जवळ पडलेला एक साप, मेलेला साप उचलला आणि तो त्याच्या गळ्यात, शमीक ऋषींच्या गळ्यात घातला आणि राजा तिथून निघून गेला. शमीक ऋषींचा पुत्र शृंगी हे थोड्या वेळाने तिथं आले आणि तेव्हा ते आल्यानंतर त्यांना कळलं. शमीक ऋषींचा पुत्र शृंगी ऋषी यांना राजा परीक्षितीचे हे कृत्य कळलं. या परीक्षित राजाच्या या कृतीबद्दल कळल्यानंतर शृंगीला सुद्धा वाईट वाटलं आणि त्याला राग आला आणि त्यानं राजा परीक्षिताला शाप दिला. आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्पाच्या दंशानं तुझा मृत्यू होईल. राजा परीक्षित तो साप ऋषींच्या गळ्यात अडकला आणि परत आला. पण आपली ही कृती चुकल्याचा त्याला काय होत होता? पश्चाताप होत होता. त्याला अस्वस्थ वाटत होतं. तो घरी आला, त्याला पश्चाताप झाला आणि तेवढ्यात ही सगळी त्या शृंगी ऋषीनं दिलेली शापवाणी त्याच्या कानावर पडली. काय शाप दिला होता? आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्पाच्या दंशानं तुझा मृत्यू होईल. आणि हा शाप कानावर पडताच राजा परीक्षिताचं काळीज करपून गेलं. म्हणजे त्याला खूप वाईट वाटलं, दुःख झालं. लगेच राजानं सर्व संग परित्याग केला, म्हणजे राज्यकारभार सोडला. आपला ज्येष्ठ पुत्र, मोठा मुलगा जन्मेजय, त्याला राज्यावर बसवलं. अनशन व्रत स्वीकारलं, म्हणजे खाणं पिणं सुद्धा काय केलं? बंद करून टाकलं. अनशन व्रत घेऊन गंगा नदीच्या काठावर आला आणि भगवंताचं चिंतन करीत आपण देहत्याग करण्याचा त्यानं निश्चय केला. त्यानंतर आश्चर्य घडलं, म्हणजे अनेक ऋषीमुनी तिथं आले. राजा परीक्षित जमलेल्या त्या थोर ऋषीमुनींना म्हणाला, मरणासन्न पुरुषानं काय करावं? मरणासन्न म्हणजे आता काही कालावधीत मरण येणार आहे. अशा मरणासन्न पुरुषानं काय करावं ते तुम्ही मला सांगा. तुम्ही माझ्यासमोर भगवंताचं गुणगान काय करा, भगवंताचे गुण, त्याचे कीर्ती, कर्म, भगवंताच्या लीला यांचं काय करा, गायन करा आणि त्याचं हे करत करत मला काय करू द्या, जाऊ द्या. आता राजा परीक्षितीचा मृत्यू कसा होतो? किती दिवसात होणार आहे? 7 दिवसात होणार आहे. ते बघायला बाकीचे सगळेजण आले. मग ते ऋषीमुनींना त्यानं विनंती केली की अशा उद्यावर आलंय तर मरणासन्न पुरुषानं काय करावं? इथं बसलेले आपण सगळे कोण आहेत? मरणासन्नच आहे, कारण आपल्याला कुणालाही त्याची मुदत माहीत नाही. मग मरणासन्न पुरुषानं काय करावं असा तुमच्या आमच्या मनात असलेलाच खरा प्रश्न कुणी विचारला? राजा परीक्षितीनं ऋषीमुनींना विचारला. तेवढ्यात साक्षात शुकाचार्य तिथं आले. शुकाचार्यांचा अधिकार आपण सगळा मगापासूनच्या कथेत बघितला. शुकाचार्य तिथं आले. राजासह सगळ्यांनी शुकाचार्यांना काय केला? नमस्कार केला, त्यांची पूजा केली. आणि मग शुकाचार्यांनाच तो प्रश्न राजा परीक्षितानं विचारला की मरणासन्न
पुरुषानं काय करावं, म्हणजे थोडक्यात मृत्यूची तयारी कशी करावी, मरणाची तयारी कशी करावी. मी काल आपण विचार केला, आपण जीवनातल्या घडणाऱ्या सगळ्या गोष्टींची तयारी करतो, पण मरणाची तयारी कोण करीत नाही. आणि मरणाची तयारी कोण करत नसल्यामुळंच आम्हाला अकस्मात हे सगळं घडलं असं वाटतं. अकस्मात घडत नाही. सगळ्या गोष्टी काळ टपूनच बसलेला आहे आमच्यावर. जसं मांजर उंदरावर टपून बसलेलं असतं, तसा काळ आमच्यावर टपून बसला आहे. कधी आमचं हे धरून उचलेल काय सांगता येत नाही. काळ आपण त्या बाबतीत बेसावध असतो, आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. म्हणून आपलं लक्ष नसल्यामुळं मरणासारखी गोष्ट अचानक घडले, असं कसं झालं असं पण म्हणतो. अचानक काही गोष्ट घडत नाही, त्यांच्या नियोजनाप्रमाणे ते सगळं घडत असतं. आणि म्हणून मृत्यूची तयारी कशी करावी, मरणासन्न पुरुषानं काय करावं असा प्रश्न विचारला. शुकाचार्याने त्याचं उत्तर दिलं. खरं तर शुकाचार्य तिथं थांबत नाहीत जास्त वेळ. शुकाचार्यांच्या सारखे जे ऋषीमुनी आहेत, यात भागवत सांगतं की गोदोहनापेक्षा जास्त काळ थांबत नाहीत. गोदोहन म्हणजे काय, गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेपेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी हे थांबत नाहीत. पण शुकाचार्य तिथं जास्त वेळ थांबायला तयार झाले. का तयार झाले, तर राजा परीक्षित सारखा उत्तम श्रोता मिळाला. राजा परीक्षितासारखा उत्तम श्रोता आपल्याला मिळाला. असा उत्तम श्रोता मिळाला, उत्तम शिष्य मिळाला की गुरुना सुद्धा पराकोटीचा आनंद होतो. असा उत्तम शिष्य मिळाला म्हणून शुकाचार्यांना सुद्धा काय झाला, आनंद झाला. आणि उत्तम श्रोता आणि वक्ता म्हणजे श्रवणाचे अधिकारी आणि स्वरूपाचे अधिकारी. शुकाचार्य हे उत्तम वक्ते आहेत आणि राजा परीक्षित हा उत्तम श्रोता आहे. आपण सुद्धा सर्वजण राजा परीक्षितासारखे अधिकारी श्रोते काय करूया, होऊया. भागवताचं महात्म्य आणि पहिल्या स्कंदामध्ये सांगितलेला अधिकार, या दोन गोष्टींचा विचार झाला. आता दुसरा स्कंद आहे. आता या दुसऱ्या स्कंदामध्ये साधन सांगितलं, म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी कोणतं साधन करावं. खरं तर शास्त्र असं सांगतं की परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायला कोणतंही साधन करण्याची गरज नाही. का गरज नाही, तर परमात्मा सगळ्यांना नित्य प्राप्तच आहे. परमात्मा सगळ्यांना नित्य प्राप्तच आहे. देव नाही असं कुठलं ठिकाण नाही. माझ्यात आहे, या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी या सगळ्यांमध्ये आहे, सर्वत्र आहे. फक्त माझ्यात आहे आणि आजूबाजूला सर्वत्र तो पसरलेला आहे, त्याची व्याप्ती आहे, तो सगळ्यात व्यापून आहे. भरला घनदाट हरी दिसे, याचा आपल्याला अनुभव यायचा आहे, पण तो अनुभव आलेला नाही. कशामुळं आलेला नाही, तर अज्ञानामुळं आलेला नाही. मग साधन कशासाठी करायचं, साधन परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी करायचं नाही. साधन परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी करायचं नाही. साधन परमात्मा प्राप्त आहे याबद्दलचं जे आपलं अज्ञान आहे, ते अज्ञान दूर करण्यासाठी काय करायचं आहे, साधन करायचं. काय वाक्य म्हटलेलं कळलं का नाही. परमात्मा सगळ्यांना प्राप्तच आहे, तो काही नवीन मिळवायचा नाही. परमात्मा नवीन मिळवायचा नाही, तो सगळ्यांना मिळालेलाच आहे. सगळ्या तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. प्रत्येकाच्या हृदयात आहे. मग माझ्या हृदयात आहे तसा तुमच्या हृदयात आहे. पण माझ्या हृदयातलाच मला अजून कळलेला नसेल तर तुमच्या हृदयातला कसा कळणार. म्हणून पहिला टप्पा माझ्या हृदयात परमात्मा आहे हे कळायचं. हे कळला, माझ्यात आहे हे कळलं की बाकीच्या सगळ्या जगात तो भरून आहे हे सुद्धा काय होतं, कळतं. मग आत्ता तो सर्वत्र आहे, पण आम्हाला त्याचा काय नाही, अनुभव नाही. मग अनुभव परमात्म्याची प्राप्ती होण्यासाठी करायचा नाही. साधन परमात्म्याच्या प्राप्तीसाठी करायचं नाही. साधन कशासाठी करायचं आहे, मला परमात्मा आपल्यामध्ये परमात्म्याबद्दल जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर करायसाठी काय करायचं, प्रयत्न करायचा. म्हणून आत्मज्ञान नावाची गोष्ट होत नाही. आत्म्याबद्दलचं असलेलं अज्ञान काय होतं, दूर होतं. काय वाक्य म्हटलं कळलं. आत्मज्ञान सगळेजण म्हणतात बघा, आत्मज्ञान झालं पाहिजे, आत्मज्ञान झालं पाहिजे. पण खरी गोष्ट अशी आहे की आत्मज्ञान नावाची गोष्ट होत नाही. तर आत्म्याबद्दल आपल्याकडे असलेलं जे अज्ञान आहे ते अज्ञान काय होतं, दूर होतं. मग सगळी साधनं कशासाठी करायची आहेत, साधन करायचं आहे ते ज्ञान मिळवायसाठी करायचं नाही. साधन करायचं आहे ते अज्ञान दूर करण्यासाठी करायचं. लक्षात आलं. साधनं सगळी साधनं आहेत ती अज्ञान दूर करण्यासाठी. मग आम्हाला नामसाधना सांगितली, ध्यान साधना सांगितली, ज्ञान सांगितलं. अशा सगळ्या साधनं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. भरपूर साधनं आहेत. आपण जे काय करू ते सगळं साधनच आहे. पण साधन कशासाठी सांगितलंय, अज्ञान दूर होण्यासाठी सांगितलंय. कारण प्रत्येक साधनाला काहीतरी मूल्य आहे आणि प्रत्येक साधनाला काहीतरी मर्यादा आहे.
प्रत्येक साधनाला म्हणजे एकाच प्रकारच्या एकच कुठली तरी गोष्ट धरली म्हणून ते काम पूर्ण होईल असं नाही. त्याची काहीतरी मर्यादा आहे प्रत्येकाची. म्हणजे नामसाधना सुरू केली, नामसाधनेनं काय होईल तर नामसाधनेनं आपलं अंतःकरण शुद्ध आणि शांत होईल. नामसाधनेचा परिणाम काय? अंतःकरण शुद्ध आणि शांत होतं. हा नामसाधनेचा काय आहे? परिणाम आहे. तसं ध्यानाचा काही एक परिणाम आहे, ज्ञानाचा काही एक परिणाम आहे. नाम आहे, नाम हे कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी सांगितलेलं आहे, ध्यान हे मध्यम अधिकाऱ्यासाठी सांगितलं आहे, ज्ञान हे उत्तम अधिकाऱ्यासाठी सांगितलं आहे. उत्तम अधिकाऱ्याला ज्ञानाचं काय होतं? अज्ञान दूर होतं. मध्यम अधिकारी आहे जो ध्यान करतो, त्या ध्यानानं त्याचं अंतःकरण शुद्ध आणि शांत होतं. ते लक्षात आलं? किंवा आपलं हे जे आहे कनिष्ठ अधिकारी तुमच्या माझ्यासारखा, आपण नाम घेतो, नामानं अंतःकरण शुद्ध व्हायला काय होते? मदत होते. म्हणजे नाम आहे, ध्यान आहे, ज्ञान आहे, असे अनेक प्रकारची साधनं सांगितलेली आहेत. कर्ममार्ग सांगितला आहे, भक्तिमार्ग सांगितला आहे, योग मार्ग सांगितला आहे. पण त्या प्रत्येकाच्या काहीतरी प्रत्येकाला मूल्य आहे आणि प्रत्येकाला काहीतरी मर्यादा आहे. आता ह्यांचा एक अभंग आहे निळोबारायांचा. निळोबाराय काय म्हणतात? नाना साधनांच्या केलिया खटपटा, परी त्या न पवती याच्या दारवंठा. अनेक तुम्ही साधनं करा, ती सगळी साधनं त्याच्या भगवंताच्या दारवंठ्यापर्यंत काही पोचत नाही. दारवंठा म्हणजे उंबऱ्यापर्यंत सुद्धा पोचत नाहीत. कारण साधनं जी आहेत, जे जे केलं जातं ते सगळं कृत्रिम आहे आणि परमात्मा कसा आहे? अकृत्रिम आहे. म्हणून जे कृत्रिम असतं त्या कृत्रिमानं अकृत्रिमाची प्राप्ती होत नाही. जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, रिद्धी सिद्धी रोदिता ती वाटा. एखादा योग मार्गाने जायला लागला तर त्याला रिद्धी सिद्धी आडव्या येतात. योग मार्गाने जायला लागला तर काय होतात? रिद्धी सिद्धी आडव्या येतात. ज्ञान मार्गाने जायला लागला तर त्याला अहंकार आडवा येतो. नामसाधनेच्या मार्गाने जायला लागला तर त्याला काही प्रारब्धाचे दोष आडवे येतात. म्हणजे प्रत्येक साधनामध्ये काहीतरी प्रतिबंध निर्माण होतात आणि प्रत्येक साधनामध्ये असं काही सामर्थ्य नाही परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं. सगळी साधनं त्याच्या दरवाजापर्यंत घेऊन जातात. आत प्रवेश करायचं काम भगवंताच्या कृपेनंच होतं. मग भगवंताची कृपा कशानं होईल? भगवंताच्या कृपेनंच होईल. वाक्य कळलं? माझ्यावर भगवंताची कृपा कशानं? काय केल्यानं भगवंताची कृपा होईल? माझ्यावर भगवंताची कृपा असेल तरच भगवंताची कृपा होईल, दुसऱ्या कुठल्या गोष्टीनं होणार नाही. मग आता जे सगळं करायचं ते कशासाठी करायचं? भगवंताची माझ्यावर कृपा व्हावी, भगवंत प्रसन्न व्हावा आणि त्याच्या कृपेनंच किंवा श्रीगुरूंच्या कृपेनं माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. देवच गुरु रूपात अवतीर्ण होतो आणि तुम्हाला काय करतो? बोध करतो. मग भगवंताची कृपा होणं, खरं तर गुरूंचा लाभ होणं ही सुद्धा एक भगवंताचीच कृपा आहे. आद्य शंकराचार्यांचं एक वचन आहे, दुर्लभम त्रयमे वेत्य देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया. याचा मराठी अर्थ असा, मानवी जीवनात 3 गोष्टी फार दुर्मिळ आहेत. एक, माणसाचा जन्म मिळणं ही सगळ्यात दुर्मिळ गोष्ट आहे. माणसाचा जन्म मिळाल्यानंतर मोक्षाची इच्छा होणं, मोक्ष मिळवावा असं वाटणं, अशी इच्छा होणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. आणि मोक्षदात्या गुरूंची भेट होणं ही तिसरी दुर्मिळ गोष्ट आहे. सुदैवाने इथं बसलेल्या सगळ्यांना ह्या 3 गोष्टी मिळाल्यात. आमच्यासारखे भाग्यवान आपणच आहोत, पण तरीसुद्धा आपण तिथंपर्यंत पोचलेलो नाही. का तर सगळ्या गोष्टी अनुकूल मिळालेल्या आहेत, पण आमच्याच मनाची काय नाही, तयारी नाही. आपण जोपर्यंत त्या वाटेवरून चालणार नाही तोपर्यंत जिथं पोचायला पाहिजे तिथं पोचणार नाही. तर गारगोटी कोल्हापूर रस्ता आहे, 40भर गावं आहेत. त्यातली एक गाव आहे तळाशी पाटी. आता तिथं मुख्य रस्त्यावर तळाशी पाटी असं लिहिलं आहे. आता मला जर तळाशीला जायचं असलं तर मी गारगोटी कोल्हापूर गाडीने येतो आणि तळाशी पाटीवर उतरतो. तळाशी पाटीवर उतरल्यानंतर मी त्या गावाला चालत जातो. पाटी माझ्याबरोबर येते काय? नाही. मग पाटीने काय केलं? पाटीने फक्त हा रस्ता तळाशीला जातो एवढं दाखवलं. तसं गुरु नुसता रस्ता दाखवतात, चालायचं काम कोणी करायचं आहे? ज्याला त्या गावाला जायचं आहे त्यानं करायचं असतं. बरोबर? म्हणजे काहीतरी आता इथं आपण सगळेजण बसलोय, आम्हाला पुण्याला जायचं आहे. पुण्याला जायचं असेल तर काय करायला पाहिजे? स्वतःची 4 व्हीलर काढायला पाहिजे. नसेल तर एस टीनं जायला पाहिजे, नसेल तर रेल्वेला जायला पाहिजे, ते नसेल तर विमानाला जायला पाहिजे. ह्यातलं काही नसेल तर मधल्या वाटेनं चालत का असे ना बाहेर पडायला पाहिजे. निदान 15 दिवसांतरी पुण्याला काय करू? पोचू. म्हणजे जर पुण्याला पोचायचंच असेल तर आपण काही ना काहीतरी खटपट करायला पाहिजे, काहीतरी साधन करायला पाहिजे. चालत निघालं पाहिजे, गाडीने गेलं पाहिजे, 4 व्हीलरनं 2 व्हीलरनं कशाचा तरी काहीतरी कृती केल्याशिवाय, साधना केल्याशिवाय साध्य प्राप्त होणार नाही.
आता साध्य का प्राप्त करून घ्यायचं आहे, तर त्या साध्याबद्दलचं आपल्याला अज्ञान आहे. ते अज्ञान दूर होण्यासाठी आपल्याला भगवंताच्या कृपेची किंवा श्री गुरूंच्या कृपेची काय गरज आहे. आता भागवत आपल्याला सांगतं की परमात्म्याच्या प्राप्तीसाठी तुम्ही काय करा. हा जो दुसरा स्कंद आलाय, आपण कुठं आहे आता माहिती आहे ना, लक्षात राहू दे. दुसऱ्या स्कंदाला आलं. घरी गेल्यावर विचारलं कोणी तर सांगायचं आज कुठंपर्यंत भागवत झालं, तर आज भागवताचा दुसरा स्कंद झाला. पहिल्या दिवशी भागवताचं महात्म्य झालं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिला स्कंद झाला. पहिल्या स्कंदात कुठला विचार मांडला, आताच झालं तासाभरापूर्वी, अधिकाराचा विचार मांडला. कशाचा विचार मांडला, अधिकाराचा विचार मांडला. आणि त्या सगळ्यांचे अधिकार आपण तपासून बघितले. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, असे अधिकाराचा विचार. म्हणजे पहिल्या प्रकरणाचं धड्याचं नावच तुम्हाला माहीत नाही तर मग आपण काय शिकलो म्हणायचं. तर त्या पहिल्या स्कंदाचं म्हणजे पहिल्या धड्याचं नाव काय होतं, अधिकार. याच्यात आपण भागवताचे अधिकारी कोण आहोत. आणि मग शेवटी मी जाता समारोप करताना म्हटलं की आपण सगळेजण भागवताचे काय होऊया, अधिकारी होऊया. उत्तम अधिकारी कोण आहेत, उत्तम वक्ता आहेत शुकाचार्य, आणि उत्तम श्रोता आहे राजा परीक्षित. मग आपण कुणासारखं व्हायला पाहिजे, राजा परीक्षितासारखं श्रोते व्हायला पाहिजे. राजा परीक्षितेला काय कळलं, 7 दिवसांनी तक्षक सर्पाच्या दंशानं तुझा काय होणार आहे, मृत्यू होणार आहे. निदान त्याला 7 दिवसाचं कळलं, आम्हाला 7 मिनिटापर्यंत सुद्धा माहीत नाही. मग आपण त्याच्यापेक्षा किती जागा व्हायला पाहिजे बघा, बरोबर. मग कारण आपल्याला निश्चित वेळ काही कळलेलीच नाही. त्याला निदान 7 दिवसाची वेळ कळली होती, आम्हाला तेवढी सुद्धा कळलेली नाही. त्यामुळे आपण त्याच्यापेक्षा राजा परीक्षितीपेक्षा जास्त सावध व्हायला पाहिजे. कारण आपलं अनिश्चित आहे सगळं. म्हणून अधिकाराचा विचार केला. आणि आता दुसऱ्या स्कंदामध्ये आपण अधिकारी झालोय अशी आपण कल्पना करूया, आपण राजा परीक्षितासारखे आहोत. मग आपण आता कोणतं साधन करायचं, कोणता अभ्यास करायचा ते सांगितलंय. साधन काहीतरी केल्याशिवाय आपल्याला साध्य मिळणार नाही. अभ्यास काहीतरी करायला पाहिजे. अभ्यासाशी काही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या कारणे माझ्या ठाई अभ्यासे मिळ. मला येऊन प्राप्त व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास ही खूप गोष्ट महत्त्वाची आहे. अभ्यास म्हणजे काय, केलेलीच गोष्ट पुन्हा 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 करणं, याला काय म्हणायचं, अभ्यास. आपण पोरांना सांगतो अभ्यास करा रे, पण आम्ही काय अभ्यास करीत नाही. आम्ही ठरवून टाकले टाळकरी मारकळी वारकरी ह्यांनी काय अभ्यास करायचा नाही. हा अभ्यास करणं म्हणजे काय, ऐकलेलंच पुन्हा पुन्हा काय करायचं, ऐकायचं. ऐकलेलंच पुन्हा पुन्हा ऐकायचं. श्रवण करा. भागवत आम्हाला सांगतं, भागवत सांगतं परमात्म्याच्या प्राप्तीसाठी काय करा, श्रवण करा. भगवंताचं नाम, रूप, गुण, कथा, लीला यांचं श्रवण करा. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं चरित्र हे काय करा, पुन्हा पुन्हा ऐका. आणि आपल्याला जर परिपूर्ण आनंद मिळायचा असेल तर परिपूर्ण आनंदासाठी भगवंताच्या लीला गुण कीर्तन आपण काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. प्रवचन ऐकणं, कीर्तन ऐकणं, त्याच्यात सहभागी होणं, हे सगळं कशासाठी करायचं. नारदाने आपली कथा सांगितली, व्यासाने सुद्धा आपली कथा सांगितली. व्यास काय म्हणतात, एवढं सगळं तत्त्वज्ञान लिहिलं पण मनाला समाधान वाटेना. मग भगवंताच्या भक्ती सांगणारा एखादा ग्रंथ लिहा. भगवंताचे भक्ती लीला गुण वर्णन करणारा त्यांनी ग्रंथ लिहिला, त्यांना समाधान प्राप्त झालं. नारदाने आपल्या चरित्रात सांगितलं, मी आई माझी साधू पुरुषांची सेवा करायला जायची, तिच्याबरोबर मी गेलो, त्यांचं उच्चिष्ट मी खाल्लं, त्यांचे ते भगवंताची लीला गुण वर्णन करायचे ते मी ऐकलं, माझ्या अंतःकरणात काय निर्माण झाली, भक्ती निर्माण झाली. असं पुन्हा पुन्हा भागवत ऐकल्याचा परिणाम काय होईल, आपल्या अंतःकरणात सुद्धा भक्तीचा उदय होईल. आणि निदान 7 दिवसात भक्तीचा उदय तरी झालाच पाहिजे. आणि जर नाही झालं तर मग ह्या सगळ्याचा काय उपयोग नाही. लक्षात आलं. निदान अंतःकरणात परमेश्वराबद्दलचं प्रेम, परमेश्वराबद्दल भक्ती काय झाली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे. म्हणून आपल्याला आनंद मिळावा यासाठी पहिलं साधन त्याच्यात सांगितले, श्रवण करा. ऐका. पुन्हा पुन्हा सगळे संत ओरडून सांगतात की ऐका. व्यासांना सुद्धा एकदा उद्वेग झाला, मी इतकं सांगतोय पण लोक काय ऐकायला तयार नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वाजत असे बोंब कानी नायकती कोणी. मी लोकांच्या कानाजवळ ओरडून सांगतोय पण कोण ऐकत नाही. इतकं सांगतोय पण ऐकणं म्हणजे काय, ऐकणं शब्दाचा अर्थ कानावर पडणं नव्हे. माझा मुलगा 10वीला होता, मी तेव्हा त्याला म्हटलं की बाबा रे, तू आता 10वीला आहेस, पहाटे उठून जरा अभ्यास करत जा. पहाटे उठून अभ्यास कर. 4च शब्द आहेत. एकदा सांगितलं, 2दा सांगितलं, 3दा सांगितलं, 50 वेळा सांगितलं, असं बोलू की 56 वेळा सांगितलं.
हे वाक्य 56 वेळा त्याच्या कानावर पडलं. 4 शब्द कुठले? पहाटे उठून अभ्यास कर. पण 56 वेळा सांगून सुद्धा तो एकदाही उठला नाही. मग ऐकलं म्हणायचं काय? कानावर पडलं पण त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे कृती केली नाही. जे मी 4 शब्दात सांगितलं होतं त्याची कुठलीच कृती केली नाही. आता कृती केलीच नाही, फक्त कानावर शब्द पडले, मग ह्याला ऐकणं म्हणायचं काय? नाही. जर एकदा जरी तो उठला असता आणि पहाटे उठून अभ्यास केला असता तर मी काय म्हटलं असतं? त्यानं ऐकलं. त्याला श्रवण म्हणतात. श्रवण म्हणजे जे ऐकलं त्याप्रमाणे काय झाली पाहिजे? कृती झाली पाहिजे. एक कथा सांगतो. नाना फडणवीस नावाचे एक मुत्सद्दी, चतुर, हुशार पेशव्यांच्या काळात होते. नाना फडणवीस. त्यांच्या काळात एकदा एक मूर्तिकार आला आणि तो मूर्तिकार येताना 3 मूर्ती घेऊन आला होता. 3 मूर्ती कशा होत्या? समजा गणपतीची मूर्ती आहे, दत्तात्रयांची मूर्ती आहे किंवा कुठली आणखी मूर्ती आहे. 3 मूर्ती अगदी हुबेहूब होत्या आणि त्या 3 मूर्ती समोर ठेवल्या आणि त्यानं प्रश्न विचारला की यातली तुम्ही खूप हुशार आहात, मुत्सद्दी आहात, चतुर आहात असं मी ऐकलंय. मला ह्या 3 मूर्तींमधली सगळ्यात उत्कृष्ट उत्तम मूर्ती कोणती ती सांगा. मूर्ती सगळ्यात तिन्ही दिसायला एकसारख्याच. आता त्यातली उत्तम आणि मध्यम आणि कनिष्ठ कशी सांगायची? ओळखायची कशी? सगळ्यांना दिलेला रंग एक सगळा, सगळ्यांची रचना एकसारखी, मग त्यातली मूर्ती ओळखायची कशी चांगली? मग त्या नाना फडणवीसांनी सगळ्या बारीक निरीक्षण केलं त्या 3 मूर्तींचं आणि 3 मूर्तींचं निरीक्षण करून आपल्या हातात एक काडी घेतली आणि ती काडी घेऊन एका मूर्तीच्या कानातून आत घातली. एका मूर्तीच्या कानातून आत घातल्याबरोबर ती दुसऱ्या कानातनं बाहेर आली. एका कानातून काडी घातल्याबरोबर ती दुसऱ्या कानातनं काय आली? बाहेर आली. त्याने ती तिथून काडी बाहेर काढली आणि दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातल्यावर ती कानात गेली आणि तोंडातनं बाहेर आली. कानात गेली आणि कुठनं बाहेर आली? तोंडातनं बाहेर आली. तिसऱ्या मूर्तीच्या कानात ती काडी घातल्यावर ती कुठं गेली? कानातून आत शिरली आणि इकडं हृदयात आत आपल्या घशाकडं म्हणजे हृदयाच्या बाजूला आत गेली. आता नाना फडणवीस म्हणाले ही 3री मूर्ती आहे ती उत्तम मूर्ती आहे. कशावरून? आता त्याने कानातनं जे ऐकलं ते कुठं गेलं? हृदयापर्यंत पोहोचलं, म्हणून ती कुठली आहे? उत्तम मूर्ती आहे. दुसरी 2 नंबरच्या मूर्तीच्या कानात काडी घातली, ती ऐकलं आणि नुसतं तोंडातनं बाहेर आलं. सगळ्यांनी नुसतं एकमेकाला सांगायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी मला सांगितलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मी तुम्हाला सांगायचं, तुम्ही जाऊन तिसऱ्या कुणाला तरी सांगायचं, पण मुखाने हरी हरी कुणी म्हणायचं नाही. सगळ्यांनी फक्त एकामेकाला सांगायचं ऐकलेलं झालं. आणि पहिली एका कानातनं आली आणि दुसऱ्या कानातनं बाहेर गेली. आता ही 3 नंबरची मूर्ती आहे. आपण यातली कुठली? आता आपल्याला ही गोष्ट आपल्याशी जोडून घ्यायची. आपण यातली कुठली मूर्ती आहोत? पहिली, दुसरी का तिसरी? आता पहिली असेल तर निदान दुसरी व्हावी, दुसरी असेल तर निदान किती व्हावी? तिसरी व्हावी. म्हणजे ऐकलेलं कुठंपर्यंत पोहोचलं पाहिजे? हृदयात पोहोचलं पाहिजे आणि त्याचा बोध झाला पाहिजे. मी जसं काल तुम्हाला कोल्ह्याची आणि करकोच्याची गोष्ट सांगितली. एक गोष्ट सांगितल्यानंतर त्या गोष्टीतल्या सगळ्या बाजूच्या गोष्टी सोडून द्यायच्या. त्यात गोष्टीतनं मला काय शिकायला मिळालं? मग जशास तसं वागावं. आणखी एखादी गोष्ट सांगितली, त्याचं तात्पर्य काय? बाबा एखादी गोष्ट अति झाली की त्याची काय होते? माती होते. हे तात्पर्य कळलं म्हणजे एक 10-20 ओळी ऐकल्या आणि त्यातनं एका ओळीचं एक गोष्ट तात्पर्य त्यातनं बाजूला काढलं की त्याला म्हणायचं श्रवण. त्याला काय म्हणायचं? श्रवण. एक गोष्ट ऐकली पण त्या गोष्टीचं तात्पर्य काय, त्या गोष्टीतून काय शिकवलं हे जर आपल्याला काढता आलं, तेवढं काढलं एक वाक्य की त्याला काय म्हणायचं? श्रवण. हे जर मनापासून ऐकलं असेल तर असं आपल्याला एखादा तात्पर्य त्यातलं काय करता येतं? काढता येतं. याला श्रवण म्हणतात. आता हा जो दुसरा स्कंद आहे हा लहान आहे अगदी. पहिल्या स्कंदामध्ये 19 अध्याय होते, याच्यामध्ये 10 अध्याय आहेत. 10 अध्यायांची फोड अशी आहे. पहिल्या 2 अध्यायात ध्यानाचा विषय सांगितलाय, ध्यान. दुसऱ्या 2 अध्यायांमध्ये श्रद्धेबद्दल सांगितलंय आणि त्या पुढचे जे 6 अध्याय आहेत, 2, 2 आणि 6, 2, 2, 4 आणि पुढचे 6 अध्याय, या 6 अध्यायांमध्ये श्रवण सांगितलंय. श्रवणाला महत्त्व देतात. श्रवण म्हणजे केवळ कानावर पडणं नव्हे, जर ते ऐकलं, ते जे ऐकलं त्याचं आपल्याला तात्पर्य काय करता आलं पाहिजे? काढता आलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसा मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्षू असे ऐता श्रवणाची माझी. का ऐकल्याबरोबर काय मिळतो? मोक्ष मिळतो. केवळ ऐकल्यानं मोक्ष मिळतो, अशा अर्थाची ज्ञानदेवांची आणखी एक ओवी आहे.
काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कोण कवन ऐकुजो. म्हणजे कोणीतरी असा एखादा उत्तम अधिकारी असतो, त्या उत्तम अधिकारी श्रोत्याचे कान आणि गुरूंच्या मुखातून बाहेर पडलेलं वाक्य यांचा संबंध आला रे आला की लगेच तो काय होतो, त्याला आत्मसुखाचा लाभ होऊन जातो. काना वचनाची भेटी, कान कुणाचा, शिष्याचा, वचन कुणाचं, श्री गुरूंच्या मुखातून बाहेर पडलेलं वाक्य. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, त्याच क्षणी श्री गुरूंच्या मुखातल्या बाहेर पडलेलं वाक्य आणि शिष्याचा कान यांची गाठभेट झाल्याबरोबर त्याला आत्मसुखाचा काय होतो, लाभ होतो किंवा ज्ञानाचा लाभ होतो. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवन ऐकुजो. वस्तू म्हणजे आत्मा, तो तात्काळ त्याला आत्मवस्तूचा काय होतो, लाभ होतो किंवा आत्मवस्तूचा अनुभव येतो. हा उत्तम अधिकारी आहे. म्हणून काय करा म्हणतात, ऐका ऐका, श्रवण करा. तुकोबांचा एक अभंग आहे, ऐका ऐका भाविक जन व्हाल कोण कोणते, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहो, नका शोधू मतांतरे नुमगे खरे बुडाल, कलीमध्ये दास तुका जातो लोका सांगत. तुकाराम महाराज लोकांना काय सांगायला लागलेत, ऐका ऐका, श्रवण करा श्रवण करा. आणि असं पुन्हा पुन्हा श्रवण केल्याचा परिणाम काय होईल, अंतःकरण शुद्ध होईल. आता मागच्या वर्षी तुम्ही ऐकलं होतं हे भागवत, पण आता ह्या वर्षी काही विचारताना लक्षात नाही. मागच्या वर्षी ऐकल्यानंतर अधूनमधून ते कधी कधी बघायला पाहिजे होतं, पण तसं काही बघितलं नाही. 1 वर्षाचं अंतर पडलं, त्यामुळे ते सगळं काय झालं, विसरून गेलं. बरं झालं विसरल्यास, तर नाही तर मग मला सांगायला काय राहिलं असतं, तुमच्या सगळ्या लक्षात राहिलं असतं तर बरोबर. आता ह्याचा अर्थ पुढच्या वर्षी भागवत सप्ताह करायला कोण सांगायला आलं तर आपल्याला अगोदर कथा सगळ्या काय झाल्या पाहिजेत, सांगता आल्या पाहिजेत, माहीत असल्या पाहिजेत. म्हणून कधी कधीतरी अधूनमधून ते उघडून बघितलं पाहिजे किंवा काय आपण ऐकलं याचं काय केलं पाहिजे, आठवण केली पाहिजे, मनन केलं पाहिजे. कालच्या कथेत सांगितलं बघा, धुंदुकारी तेवढा मुक्त झाला. धुंदुकारी का मुक्त झाला, तर त्याला त्या प्रेत योनीत त्याला जो त्रास होत होता तिथून त्याला कधी सुटेन असं झालं होतं. त्यातून मुक्त व्हायची त्याला तीव्र इच्छा होती, म्हणून त्यानं जीवाचा कान करून ते काय केलं, ऐकलं, मनन केलं, म्हणून त्याची सुटका झाली. बाकीच्यांच्या फक्त कानावर पडलं. मग त्याचं महत्त्व कळल्यावर दुसऱ्या वेळी भागवत सप्ताह केला आणि मग त्यांना काय झालं, त्यांनी श्रवणाबरोबर मनन केलं आणि ते सुद्धा मुक्त झाले. म्हणून पुन्हा पुन्हा काय केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. श्रवण करण्यानं अंतःकरण शुद्ध होतं. तुकोबांचा आणखी एक छान अभंग आहे, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आपुलिया हिता जो असे जागता, ज्याला आपलं हित व्हावं, आपलं कल्याण व्हावं असं वाटतं, त्याचे माता पिता काय आहेत, धन्य आहेत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा आनंद वाटतो एखाद्या कुळात असा उत्तम पुत्र जन्माला आला की. असे कोणते ते पुत्र काय करतात, गीता भागवत करीती श्रवण. गणपतीच्या पुढं समोर नाचत नाही, ते काय श्रवण करतात, गीता भागवताचं श्रवण करतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचं चिंतन करतात. असं गीता भागवत श्रवण करणारा, विठोबाचं चिंतन करणारा असा एखादा मूल आपल्या कुळात जन्माला आलं तर देवाला सुद्धा त्याचा काय होतो, आनंद वाटतो. आणि तुकाराम महाराज पुढे म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. असे गीता भागवत श्रवण करणाऱ्यांचे आणि ज्यांच्या मुखात अखंड विठोबाचं नाव आहे त्यांची सेवा मला करायला मिळू दे. कोण म्हणतं, तुकाराम महाराज म्हणतात. आणि भागवत कथा सांगते की राजा परीक्षितीला शृंगी ऋषीचा शाप होता. 7 दिवसात तक्षक सर्पाच्या दंशानं मृत्यू होईल. काल आपण विचार केला, शाप कशातून दिला, शब्दातून दिला. आता शब्दातून दिलेल्या शापाचं जर शाप निवृत्त करायचं असेल, शापाचं निराकरण करायचं असेल, शापातून त्या मुक्त व्हायचं असेल तर कुठले शब्द वापरा, भागवताचे शब्द ऐका, भागवताचं काय करा, श्रवण करा. शब्दानं दिलेला शाप भागवताच्या शब्दाने काय होणार आहे, निवृत्त होणार आहे. म्हणून काल म्हटलं पण काट्यानं काय करायचा, काटा काढायचा. मग शाप कशानं मिळालाय, शब्दानं. मग तो त्याच्यावरचं औषध काय, भागवतातले शब्द काय करा, ऐका. भागवताचे शब्द म्हणजे कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. भागवत हा ग्रंथ म्हणजे भगवान श्रीकृष्णांची वाङ्मय मूर्ती आहे. भागवताच्या प्रत्येक शब्दात श्रीकृष्णाचा वास आहे. हे श्रीकृष्णाचं चरित्र आहे, ही श्रीकृष्णाची लीला आहे.
लीला म्हणजे सहज क्रिया. म्हणून तुम्ही काय करा, भागवतातले शब्द, भागवत ग्रंथाचं श्रवण करा. आणि भागवताचं श्रवण केलं तर त्याचा जसा शाप दूर झाला तसं तुमच्या अंतःकरणात असलेलं मरणाचं भय सुद्धा काय होईल, दूर होईल. आता दुसरं एक किस्सा म्हणून सांगतो. मी बोलणारा जीव आहे, तुम्ही ऐकणारे सगळे जीव आहात. आपण सगळेजण एका काल्पनिक बंधनात आहोत. कशाच्या बंधनात आहोत, काल्पनिक बंधनात आहोत. आता हे बंधन कशाने निर्माण झालं, तर कानातून निर्माण झालं. बंधन कशातून निर्माण झालं, कानातून बंधन कसं निर्माण झालं, जेव्हा माझ्या आईच्या पोटी माझा जन्म झाला, मी अगदी 1 तासाचा होतो किंवा 1 दिवसाचा होतो, बरोबर. नंतर 12 दिवसानंतर सगळ्या गल्लीतल्या बायका जमल्या आणि त्यांनी माझं काय केलं, नाव ठेवलं, बरोबर. म्हणजे हे 12 दिवसापर्यंत हे शरीर आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर 12 दिवसापर्यंत या शरीराला नाव नव्हतं. लाखो नावं आहेत, त्यातलं कुठलंही नाव या शरीराला काय करता आलं असतं, ठेवता आलं असतं. पण आईनं तिच्या आवडीचं एक नाव काढलं किंवा तिला कुणीतरी सुचवलं, ते नाव तिनं घेतलं आणि ते कुणाला दिलं, या शरीराला दिलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवांची ओवी आहे, उपजलिया बाळकाशी नाव नाही तयेपाशी, ठेविलीनी नावेसी ओ देत उटी. जन्माला आलेल्या बाळाजवळ स्वतःचं नाव नसतं, पण 12 दिवसानंतर आईच्या मैत्रिणी पै पाहुणे जमतात आणि बाळाच्या कानात त्या नावाचा काय करतात, उच्चार करतात. म्हणजे त्याच्या शरीराला जे नाव दिलंय त्या शरीराला द्यायच्या नावाचा उच्चार कानात करतात. आणि त्या सगळ्या बायका मिळून कानात वारंवार त्या नावाचा उच्चार केल्यामुळं त्या नावाचा आणि शरीराचा एवढा असा घट्ट हे जुळून जातो की कुणीतरी दुसऱ्या कुठल्याला तरी हाक मारली, एका नावाची अनेक माणसं असतात. बाळासाहेब काय एकाचं नाव असतंय काय, पण बाळासाहेब म्हटलं की गर्दीतली 10-12 जण मागं वळून बघतात, कारण त्या नावाशी काय झालं, त्यांचं तादात्म्य झालं. नावाशी, या शरीराशी ते नाव काय गेलं, चिकटलं गेलं. कधी चिकटलं गेलं, 12व्या दिवशी. खरं तर मूळ जन्माला आलो त्या दिवशी या शरीराला नाव नव्हतं, 12 दिवसापर्यंत ह्याला नाव नव्हतं. पण 12व्या दिवशी ह्याला घरातली आई आणि सगळ्या स्त्रियांनी काय चिकटवलं, नाव चिकटवलं. आणि मग ते नाव चिकटवल्याबरोबर, नाव कशातून चिकटवलं, कानातून चिकटवलं, बरोबर. म्हणजे या शरीराशी जे बंधन निर्माण झालं ते कशातून निर्माण झालं, कानातून निर्माण झालं. मग आता हे कानातनं निर्माण झालेलं बंध गुरूंच्या मुखातून दुसरा शब्द कानातनं ऐकायचा आणि बंध काय करायचा, काढून टाकायचं. काय कळलं सांगितलेलं, बंधन नाव ठेवलं तेव्हा कानातून बंधन निर्माण झालं. आता एका कानातून निर्माण झालेलं बंधन दुसऱ्या कानात श्री गुरूंचा बोध ऐकायचा आणि त्यातनं तो बोध काय, बंधन काय करायचं. राजा म्हणून खूप चांगलं काम केलं, राजा म्हणून परीक्षितीनं खूप चांगलं काम केलं. पण हळूहळू कलियुगाचा प्रवेश झाल्यानंतर त्याच्या राज्यात सुद्धा काय झाला, कलीचा प्रभाव दिसायला लागला. किंबहुना राजा परीक्षितावर सुद्धा कलीचा प्रभाव पडला. काय झालं बघा, राजा परीक्षितानं उत्तम राज्यकारभार केला, पण त्याला सुद्धा कळायला लागलं की कलीचं राज्य येणार आहे. आपल्या राज्यात फेरफटका मारताना त्याला एक विचित्र दृश्य दिसलं. एक गाय हे प्रतीक आहे पृथ्वी मातेचं. गाय हे कुणाचं प्रतीक आहे, पृथ्वीचं. आणि एक बैल हे प्रतीक आहे धर्माचं. धर्म म्हणजे बैल आणि गाय म्हणजे पृथ्वी. डोक्यावर मुकुट घातलेला, हातात तलवार घेतलेला एक शूद्र माणूस या गाईला आणि बैलाला मारू लागला. भगवान श्रीकृष्ण निघून गेल्यामुळे पृथ्वी म्हणजेच गाय दुःखी होती, तर बैल म्हणजे धर्म, याचे जे 4 पाय आहेत, बैलाचे 4 पाय, सत्य, तप, शौच आणि दया. त्यातलं तप, शौच आणि दया हे तिन्ही पाय काय झालेले होते, तुटलेले होते. तिन्ही पाय तुटल्यामुळं धर्म म्हणजे बैल दुःखी होता आणि पृथ्वी म्हणजे गाय सुद्धा काय होती, दुःखी होती. आणि हा शूद्र माणूस ज्यानं जिरे टोप घातलाय, राजासारखा टोप डोक्यावर घातलाय, असा शूद्र माणूस हातात तलवार घेऊन या गाईला आणि बैलाला काय करत होता, मारहाण करत होता. हे मारताना पाहून राजा परीक्षित कलीला मारायला धावला. पण कली चतुर निघाला. तो राजाला शरण आला. कोणत्या राजाला, राजा परीक्षितीला शरण आला. परीक्षितानं राजाबाहेर त्याला सांगितलं, तू माझ्या राज्यातून काय हो, बाहेर जा म्हणून सांगितलं खरं. पण तो म्हणाला, बाहेर जाऊ कुठं, सगळीकडे तुमचंच राज्य आहे. पृथ्वीवर सगळीकडे कुणाचं राज्य आहे,
तुमचंच राज्य आहे, मग मी राज्याच्या बाहेर जाणार कसा? तेव्हा मला कुठंतरी राहायला तुम्ही जागा द्या. कुणी मागणी केली? कलीनं, कलियुगानं मागणी केली. कलीनं मागणी केली राजा परीक्षिताकडं की आम्हाला राहायला कुठंतरी जागा द्या.